उघडा झाला कोण सांगते बॉडी बिल्डर मंडळी. आमच्या चिन्मयची बॉडी बघायची हो तुम्हाला. तुला तुझी बॉडी दाखवायची मला. हे बघा मला खायची होती बोंबळी बनवून, सुकी बोंबळी, कारण का मला सुकी मच्छी जाम आवडते. तर आता वांगा टाकला याच्यामध्ये. अरे बटाटीच संपल्यात आणि मी काल भिवंडीवरून बटाटे आणायला पण विसरले. जाऊ दे आता, आज मार्केट आहे ना गावामध्ये, गावातून येताना बटाटे घेऊन येईल. भाकरींची ऑर्डर तर देऊन आली मी आणि आता चक्कीमध्ये दह्याने टाकलाय दळण. दळण घेऊयात आणि जाऊया डेअरीवाल्याच्या दुकानावर लक्की सोनूसाठी दही घ्यायला. चला आता डोळ्यावरती असे झोप आले ना, ही दोघा जण काही झोपत नाही. लक्की तर आवरा या करते ना, चल म्हणजे चल बाहेर, असा गोंगाट भरते ना, असं थापरावं नुसतं. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांची कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे बुधवार आणि मी आपल्या ब्लॉगला छानशी सुरुवात केलेली आहे. तर चला आता आजच्या दिवसभरामध्ये जे पण काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू करा. आता सकाळची वेळ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आज दळण पण काढायचं आहे, दळण द्यायचं आहे तांदळाचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मला सकाळी एक 10 भाकरींची ऑर्डर आहे, ती पण कंप्लीट करायची आहे. बघितली आता सगळी कामं उरलेली आहेत, झाडलोट सगळं झालेलं आहे. फक्त जे हाताने माझे काही कपडे धुवायचे आहेत तेच धुवायचे आहेत, ते आता नंतर धुवेन, कारण की मला एक भाकरीची ऑर्डर लगेच आता द्यायची आहे. त्याच्यामुळे त्याचा सकाळीच कॉल आलेला, पण मी घरातली सगळी क्लिनिंग करत राहिली, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. तर चला आता एक 12 वाजता त्यांना 10 भाकऱ्या द्यायच्या आहेत. तर आता 11 वाजून 5 मिनटं झालेली आहेत आणि आता उन्हावण्याला पाणी ठेवते, पटकन उन्हावणे घेते आणि मग भाकरी करायला घेते आणि मग भाकरी गावात घेऊन जाईल ना, म्हणजे पुरण्याची ऑर्डर आहे मला. तर चक्कीमध्ये पण जायचं आहे, तर दळण पण काढायला लागेल. त्याच्यामुळे आता पटपट जरा घाई करते, कामावर यायची. ओके चला आता. चला मंडळी, आता तुम्हाला काही भाकरी बनवताना मी नाही दाखवू शकले, कारण का मोबाईल पकडायला कोणी नव्हता म्हणून. तर आता भाकरी बनवून झालेल्या आहेत. आता थंड झालं की लगेच 10 भाकरी पॅक करून घेते, ज्या बाकीच्या राहतील ते आपल्याला घरामध्ये कमी येतील. ओके, ही 10 भाकरींची ऑर्डर ना एक सकाळी झालेली, अजून एक 30 भाकरींची ऑर्डर मला द्यायची आहे. ओके, सो ती संध्याकाळी द्यायची, आता नाही द्यायची. तर चला आता भाकरी पटपट पॅक करते ना, लगेच दळण काढून घेते, कारण की पेट्रोल पंपावरतीच भाकरी द्यायला जायचं आहे ना मला, तिथे म्हणजे तिथेच जायचं आहे पेट्रोल पंपाच्या शेजारीच. तर चक्कीवाल्याच्या तिथूनच जाईल ना, चक्कीच्या बाजूनेच जाईल. तर मग जाताना लगेच दळण पण देते चक्कीमध्ये आणि मग भाकरी देऊन येताना मग दळण पण घेऊन येते, म्हणजे एका याच्यामध्ये म्हणजे 2 कामं होतील. ओके, सो चला आता या टोटल 20 भाकरी झाल्या, 10 भाकरी आपल्याला घरामध्ये बनवल्या आणि 10 भाकरी आहे कस्टमरच्या. ओके चलो. हे बघा आता दळण काढायला घेतले. हे रॅशनचे तांदूळ जे धुवून ठेवलेले मी, धुवून मस्त व्यवस्थित सुकून वगैरे ठेवलेले, तेच आता घेतलं तिथे. आणि याच्यामध्ये पटणी, हे बघा ही पटणी मी वापरते, रॅशनच्या तांदळामध्ये मिक्स करते आणि मग भाकऱ्या बनवते. ओके, हे बघा. चला आता फुंदून घेत आहो पटणी. आता रॅशनचे तांदूळ तर फुंदून गोणीमध्ये भरले, तर आता पटणी मिक्स करते त्याच्यामध्ये. ओके चला मंडळी, आता दळण घेऊन तर आली आहे चक्कीमध्ये. भैया डालो मी आती हूँ पेट्रोल पंप से. चला आता आपण जाऊयात. चला आता भाकरींची ऑर्डर तर देऊन आली मी आणि आता चक्कीमध्ये दह्याने टाकलाय दळण. दळण घेऊयात आणि जाऊयात डेअरीवाल्याच्या दुकानावर लक्की सोनूसाठी दही घ्यायला. ओके चल, आता घरी जाऊन अजून भाजी बनवायची मला. भाकरी तर बनवल्यात, आता कोळंबीचा रस्सा बनवाय. काल ज्या मार्केटमधून कोळंबी आणल्यात ना, त्याचा मस्त रस्सा बनवा. दळण वगैरे घेऊन आली आणि आता लक्की सोनूला जर असं बाहेर फिरवते बरं, सुसू पट्टी करायला ना. मस्त हवा सुटला आहे. अंगणामध्ये अशी झाडं बिडं असली ना की एकदम गारवा असतो आणि मस्त हवा पण येते. आम्हाला एवढं काही गरमीचं इथे म्हणजे दिवसभर त्रास होत नाही, कारण की झाडं आहेत ना आपल्या अंगणामध्ये. मस्त दिवसभर हवा सुरू असते, एकदम थंडगार. हे बघा कशी हवा सुटली मस्त एकदम. लक्कीला सुसू करायला लागला का लक्की सगळीकडे वास घेत बसते. ए सोना इथे, सोना इथे, मम्मीच्या जवळ आहे इकडे. तर कोळंब्या बनवल्या, हे बघा जेवायला. चला आता चिन्मय आलाय जेवायला.
नुसता कोळबी होता मरते पोरे, नुसता कोळबी होता मरते. काय रा काय हाल नाही खारट आहे का? बरोबर आहे. भाकरी कडक झाल्यात नाही ना? जेव जेव, दुसरी घे भाजी. हां अरे बटाटीच संपल्यात आणि मी काल भिवंडीवरून बटाटे आणायला पण विसरले. जाऊ दे, आता आज मार्केट आहे ना गावामध्ये, गावातून येताना बटाटे घेऊन येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला दुकानावर जायला पण टाईम नाही भेटला. ते भाकरींची ऑर्डर आली ना सकाळी, मग ते घरातली कामं आवरता की टाईम पण झाला. त्याला 12 वाजता भाकरी द्यायच्या होत्या, त्याच्यामुळे संध्याकाळी आणून घे बटाटे. चला आता चिन्मय तर जेवला, मी पण आता जेवून घेते. थोडीशी व्हिडिओ एडिट करायची आहे, तुम्हाला ती संध्याकाळी 4 वाजता द्यायची आहे ना. थोडीशी व्हिडिओ राहिली एडिट करायची, ती आता परत करून घेते, त्याच्यानंतर मग जेवते. ओके. आणि दळण आणलं आहे, दळून तो पण चालून बिळून ठेवायला लागेल. कारण की मग ऑर्डर कशी कधी पण येते आणि मग घाई गडबड नको. आणि मग कसं एकटीच असते भाकऱ्या करायला किती दिवस ना, मग एकदम घाई होती. त्याच्यामुळे पीठ वगैरे चालून ठेवलेला असला ना की मग बरं पडते. घे भाकरी बिकरी घे तुला दुसऱ्या. चला व्हिडिओ एडिट करते आणि मग जेवण घेते. 2000 years later. चला मंडळी, आता आहे भाकरींची ऑर्डर. ओके. आता घेतो मस्त भाकरी करायला ऑर्डरच्या, गरमागरम. आता सुरुवात केली, 2-3 भाकऱ्या झाल्या आणि आता हे एवढं पीठ आहे अजून. आणि आपल्या भाकरीची तुम्ही साईज बघू शकता, एकदम बिग साईज आपल्या भाकरीची असते. आणि चुलीवरची भाकरी. ओके. आपल्याला 2 ठिकाणी ऑर्डरच्या भाकऱ्या द्यायच्या आहेत. जाऊन बघू आता. कस्टमर बोलला आहे की तो जोपर्यंत मी घरी आलो तर येतो घ्यायला, जर मला लेट झालं तर तुम्ही आणून द्या. ओके. चला, आणि तुम्ही साईज बघू शकता भाकरीची. ओके. चला मंडळी, आता घेतले मस्त मच्छी बनवायला. अद्रक आणि लसूण कुठलं आहे मस्त कढबत्त्यामध्ये. आणि पापलेट आणलेलं ना मच्छीवाल्या ताईकडून, तर मस्त आता त्याचा रस्सा बनवते लेपट लेपट. ओके. चला आता अद्रक लसूण कुटून टाकलं आहे तेलावर. मसाला टाकते. थोडासा काश्मीरी मसाला, थोडीशी हळद. तर आता वांगा टाकला याच्यामध्ये. ओके. मग तुला उघडा झाला कोण सांगते बॉडी बिल्डर. मंडळी, आमच्या चिन्मयची बॉडी बघायची हो तुम्हाला. तुला तुझी बॉडी दाखवायची मला. अरे मग बॉडी बिल्डर, तू एवढा मोठा बॉडी बिल्डर आहे, मग तुझी बॉडी नको दाखवायला. कधीच पडेल का बॉडीवरती तुझ्या. कामावरशी आला पोऱ्या ना, भाकर खाल्ली. मग ते काही खायला दे बरं. खायला काहीच नाही घरामध्ये, नाश्त्यापेक्षा सगळं संपले. तर म्हणजे भाकर दिली तर चिव काय बनवलेला पापलेट. हां, पापलेटची आणि एक भाकर खाल्ली. तसा यो पोऱ्या म्हणजे मला मदत केली भाकरी बिकरी करायला. ऑर्डरच्या भाकरी होत्या ना, आधी 30 भाकरी केल्या. सकाळी एक 10 दिल्या, त्यातून तुम्हाला माहितीच. त्याच्यानंतर 30 भाकरींची ऑर्डर होती, ती कंप्लीट केली ना. एक 7:30 7:15 वाजता पुन्हा एक ऑर्डर मिळाली 10 भाकरींची. म्हणजे माझ्या जावेचीच होती. तर बोलते दे मला. आता नाही पण नाही बोलू शकत. मग पुन्हा त्यांच्या 10 भाकरी करून दिल्या. अशा टोटल 40-50 भाकरींची ऑर्डर आपण कंप्लीट केली. आणि तो पोरगा त्याने प्रेस करून दिला ना मला चिन्मयनी. तो पण
दमला सांगते मम्मी बोलते पापलेटच्या सोबत बोलते भाकरी घालते ना ती पण बोलते निदरली माझी. जाऊन तसं झोपलेला आत्ता उठलाय तू जेवायला. आत्ता किती वाजले तुम्हाला सांगते ना मम्मी. किती वाजले ना आता? 11 वाजून गेलेत रात्रीचे ना. आत्ता पोरगा जेवायला उठले. कधीपासून त्याला उठवते तर थांब बोलते जरा. त्याने आता कपडे चेंज केलेत ना, आंघोळ केली, कपडे चेंज केल्यात. उघडाच आहे बरं, तुझी बॉडी दाखवते तू. तर बोलते मोबाईल फेकून देईल. चल, आपल्याला माहीत आपल्या आवरी मोठी बॉडी आहे तर आपण उघडं राहायचंच का? मग कपडे धुवायला नको का ते? ते असे उघडा राहून लोकांना दाखवून डिश नाही करायचे तुझ्यावर. हे बघा, मला खायची होती बोंबळी म्हणून, सुकी बोंबळी, कारण का मला सुकी मच्छी जाम आवडते. तर आता याने घेतले मस्त बोंबळी ना भाकरी ना पापलेट थोडंसं बाकी होतं ते घेतलं आणि पापलेटच्या तुकड्या. चल जेव आता तू. चल आता याला जेवू द्या. मीने घेतलं ना कपरं काढायला, जे सुकत घातलेलं ना ते काही काढायला मला टाईम भेटला नाही, कारण का भाकरी चालू होत्या नुसत्या. भाकरी ऑर्डरच्या कंप्लीट केल्या ना मग गेली प्लांटवर. तिथे रिचार्ज वगैरे करायचे होते कार्डला, प्लस थोडंसं काम माझं पेंडिंग होतं ते कंप्लीट करायचं होतं. मग गेली प्लांटवर. तिकडनं एक 10-10:15 वाजता आली आणि आधी जेवून घेतला. मला जाम भुललेली नुसती बाबा. हां चला, तिकडनं प्लांटवरून जाऊन आली आणि आता इथे वरती ना गॅलरीमध्ये अंधार आहे जरा. जेवली पहिला, भांडी पण नाही अजून घासली, कंटाळाले जाम आता. बरं पहिले कपडे काढून देता सुकल्यानं ते, नाही तर हवा जाम सुटले, सगळं उरून इकडे तिकडे पलातील बरं कपडे त्याच्यामुळं. हे बघा, रात्रीच्या वेळेला असा काही सीन दिसतो आमच्या घराच्या समोरचा आणि थंडगार वारा सुटला. असं वाटतंय गॅलरीमध्येच अंथरून टाकावा नाही इथंच झोपून जावा. आवरी भारी हवा सुटली नुसती, माहिती, भारी थंडगार हवा सुटली. सुकल्यानंतर काढून देत आहो मी. ओके चलो. इकडे बघा, सगळी लोकं झोपली पण आमच्या या 2 प्राण्यांना काही झोप येत नाही ना. सोनू बाबूला पण काही झोप येत नाही ना, लक्कू बाबूला पण काही झोप येत नाही. रात झाली का आमच्या या 2 प्राण्यांचा दिवस उजाडते. अजिबात झोपायला बघत नाही दोन्हीली पोरं, अजिबात नाही. आता किती वाजलं माहिती का? 11:15 वाजायला आले. अरे या दोघांच्या डोळ्याला काही झोप नाही. डोळा मिटकायला लागला अख्खा दिवस धावपळ करून करून कामाची. चला आता डोळ्यावरती अशी झोप आले ना, ही दोघा जण काही झोपत नाही. नक्की तर आवरा या करते ना, चल म्हणजे चल बाहेर. चला आता असं रात्रीचे 11:15 वाजून गेले आहेत आणि आमच्या या दोन्हीला प्राण्यांना झोप नाही आहे. ती स्वतः पण नाही झोपत ना, मला पण नाही झोपून देत. ओय तिकडं कुठं बाहेर, कुठं बाहेर जायचं टाईम आहे हो. चला घरात. इकडं घर तिकडं आहे का आपला? हां रस्ता विसरला ग, चल इकडं. चला मंडळी, मी पण ना आता ब्लॉगचं एंड करतो, कारण का अक्षरशः दमल्या नुसता, एकदम झोप आली नुसती डोळ्यावरच. तर चला अजून मला फ्रेश पण व्हायचा, फ्रेश पण नाही झालो अजून. यांचं चालले प्लांटवर शेवलो, माझी काही कामं शिल्लक होती ती करून घेतली, जेवलो. आता बरं फ्रेश होते. ते लक्कीने गोंगाट भरला लगेच बाहेर आणण्यासाठी. लक्कीचा टाईम ठरलेलाच आहे ना बाहेर फिरायचा. आमच्या लकीला रात झाली ना की त्याचा दिवस उजाडते लगेच. आता असं मंडळी ब्लॉगचा पण एंड करता. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा मंडळी. बाय बाय.